नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पोलीस सर नांदेडवाले। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंट या विषयाचं तिसरं प्रकरण सुरू केलंय, भागीदारीची पुनर्रचना आणि त्या पुनर्रचनेमध्ये भागीदाराचा प्रवेश। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून ह्याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट आहेत का नाही तुमच्यापर्यंत पोहोचतात, तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाते, है का नाही। मग सगळ्यात महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण उदाहरण नंबर 1 सुजाता आणि पौर्णिमा हे अभ्यासलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पद्मा आणि कुमुद यांचं उदाहरण नंबर 2 जे आहे भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामधलं ते अभ्यासावयाचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही अडचणी असतील तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये बघा, टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे, तर तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुपच्या लिंकवरून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता। त्याचबरोबर तुमच्या आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या अडचणी तुम्ही विचारल्याच्या नंतर तुम्हाला लगेच काय मिळेल, रिप्लाय मिळेल। तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। ओके, चला मग आपण वेळ न लावता आजच्या व्हिडिओमध्ये जे काही समजा आपल्याला उदाहरण नंबर 2 अभ्यासावयाचा आहे, ते उदाहरण नंबर 2 आपण या ठिकाणी आज काय करूता, सुरू करूता। ओके, तर उदाहरण नंबर 2 आहे बघा, पद्मा आणि कुमुद यांचं। कोणाचं आहे उदाहरण? पद्मा आणि कुमुद। एक मिनिट मी पेन सिलेक्ट करतो, आहे का नाही, म्हणजे नंतर प्रॉब्लेम नको। ओके, चला, पद्मा आणि कुमुद हे 3:2 या प्रमाणात, किती प्रमाणात? 3:2 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे काय इथं भागीदार आहेत। 31 मार्च 2019 रोजी त्यांचा ताळेबंद खालील प्रमाणे होता। बघा, या प्रकरणात तुम्हाला एक त्यांनी ताळेबंद दिलाय आणि खाली काही समायोजना दिलेत। नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश द्यायचा आहे, तर त्या प्रवेशाच्या काही अटी आहेत। ओके, या ठिकाणी दिलेल्या आहेत, काही समायोजना आहेत। मग आता एक काम करायचे विद्यार्थी मित्रांनो, भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामध्ये असं उदाहरण दिल्याच्या नंतर फक्त एकच बघायचं की आपल्याला त्यांनी नोंदी करायला सांगितल्यात का खाते करायला सांगितले। ओके, तर बघू तर आपण या गणितामध्ये आपल्याला बघा काय सांगितले की भागीदारीच्या पुस्तकात कीर्द नोंदी करा म्हणले। त्यांनी काय करायला सांगितले आपल्याला? भागीदारीच्या पुस्तकात कीर्द नोंदी करायला सांगितल्यात। चला, मग काही अडचण नाही, आपण कीर्द नोंदी करूता। पण कीर्द नोंदी करण्यापूर्वी ज्या पदावर समायोजना विचारल्यात त्या पदाला टिक मार्क करायचे विद्यार्थी मित्रांनो। आता बघा, 1 एप्रिल 2019 रोजी त्यांनी कोणाला प्रवेश दिला? आशाला प्रवेश दिला। ओके, आता आशाला खालील अटीवर प्रवेश दिलाय, त्यामध्ये 1 नंबरची अट काय? 1/2 हिस्स्यासाठी आशाने 30,000 भांडवल आणि 15,000 काय आणायचंय? ख्याती आणायचंय। कसं आणायचंय? नगदी आणायचंय। ओके, त्यानंतर जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातून काय केली? उचलली। हे 2 समायोजना झाल्या। 3 नंबरची बघा, स्कंदाचे 10% आणि यंत्राचे 5% मूल्य काय करण्यात यावे म्हणले? कमी करण्यात यावे म्हणले। म्हणजे स्कंद या ठिकाणी आहे बघा, स्कंद आणि यंत्र सामुग्री या दोन्हीवर काय विचारल्यात? समायोजना विचारल्यात, म्हणून आपण त्या दोन्हीला काय केलं? टिक मार्क केलं। त्यानंतर संशयित कर्जनिधी ₹3,000 पर्यंत ठेवा म्हणले। संशयित कर्जनिधी म्हणजे ही समायोजना कशावरती आहे? ऋणकोवरती आहे, आपण ऋणकोला टिक मार्क केलं। ओके, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर पुढची समायोजना काय? फर्निचरचं मूल्य 16,050 पर्यंत करावे व इमारतीचं मूल्य 20% वाढवावे। याचा अर्थ या ठिकाणी बघा, इमारत आणि दुसरं काय म्हणले? फर्निचर। फर्निचरला पर्यायी नाव काय असते? उपस्कर असते। उपस्कर या पदाला टिक मार्क करायचं। ओके, जवळपास आपण एक काम केले विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या पदावर समायोजना विचारल्यात त्या त्या पदाला आपण या ठिकाणी काय केले? टिक मार्क केले। काही अडचण असेल तर विचारू शकता, नसेल तुमची इच्छा। ओके, तर बघा, मग या प्रकारचा आपल्याला एक ताळेबंद दिला जातो आणि काही समायोजना दिल्या जातात। ज्या ज्या पदावर समायोजना होत्या त्याला आपण पहिल्यांदा काय केल्या? टिक मार्क केल्या। टिक मार्क केल्याच्या नंतर आता आपल्याला करायचे रोज कीर्द। आता रोज कीर्द नेमकं कशा प्रकारची करायची? तर बघा, या प्रकारे लिहायची हेडिंग, पद्मा आणि कुमुद यांच्या पुस्तकात कीर्द नोंदी। पद्मा आणि कुमुद यांच्या पुस्तकात काय? कीर्द नोंदी। ओके, दिनांक
विवरण, विवरणला पर्याय नाव आहे तपशील. विवरणला पर्याय नाव काय आहे? तपशील. या ठिकाणी एक छोटासा कॉलम करा खाते पानचा, नंतर नावे रक्कम आणि नंतर जमा रक्कम. जवळपास 1.5 पेजेसवर किंवा 2 पेजेस केले तरी चालते. खूप चांगलं, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला लिहिता येईल. तर 2 पानाची या प्रकारची रोजकीर्द तयार करा. रोजकीर्द तयार करायची कशी करायची समजलं? पहिला कॉलम दिनांकाचा, नंतर तपशीलचा, नंतर छोटासा कॉलम खाते पानचा, नंतर नावे रक्कम, नंतर जमा रक्कम. पण विद्यार्थी मित्रांनो, मी गणित सांगत असताना तुम्ही पण पुस्तक समोर ठेवा आणि सोबत सोबत गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. मी ज्या प्रकारे परिणाम सांगायलो त्या प्रकारे तुम्ही पण परिणाम करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला गणित जे आहे चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. ओके, तर बघूत आपण पद्मा आणि कुमुद यांचं उदाहरण. पद्मा आणि कुमुद यांचं उदाहरण सुरू करायचं आपल्याला कोणत्या बाजूपासून? देयता बाजूपासून. आपल्याला या गणितामध्ये काय करायचं सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? नोंदी करायला सांगितल्यात. काय करायला सांगितल्यात? नोंदी करायला सांगितल्यात. त्यामुळं वेगळा असा ताण घेण्याची आपल्याला काही नाही गरज नाही. तर बघा उदाहरण पद्मा आणि कुमुद यांचं. ताळेबंदाच्या देयता बाजूपासून आपण सुरू करू. देयता बाजूला बघा पहिलं पद काय आहे? धनको आहे. काय आहे? धनको. मला सांगा आपण धनकोला टिक मार्क केले का? नाही करायला. टिक मार्क केलं नसल तर या पदाची काय होणार नाही? नोंद होणार नाही. काय होणार नाही? नोंद होणार नाही. हा, जर आपल्याला त्यांनी खाते सांगितले असते तर या धनकोचा परिणाम आपण ताळेबंदाच्या कुठे केला असता? देयता बाजूला केला असता. पण आपण नोंदी करायलो, त्यामुळे या धनकोचा परिणाम करायची आवश्यकता नाही. त्याचबरोबर पुढचं पद काय आहे? देय विपत्र आहे. देय विपत्रावर पण काही समावेश विचारले का? समायोजनेमध्ये विचारलेली नाही. नोंदी करत असताना याची पण नोंद करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आहे बघा बँकेचं कर्ज. बँकेच्या कर्जावर पण विद्यार्थी मित्रांनो कसल्या प्रकारची समायोजना विचारली का? नाही विचारली. ओके, मग याचा अर्थ याची पण काय होणार नाही? नोंद होणार नाही. म्हणजे बघा या तिन्ही पदांचा काय होणार नाही? परिणाम होणार नाही. मग आता काय करायचंय? पुढचं पद बघा सामान्य निधी आहे. कोणता आहे? सामान्य निधी आहे. आता सामान्य निधी म्हणा, संचित निधी म्हणा, राखीव निधी म्हणा. एक काम करायचं, हा सामान्य निधी असतो किंवा राखीव निधी जो असतो का नाही, या सामान्य निधीवर किंवा राखीव निधीवर जुन्या भागीदारांचा अधिकार असतो. कोणाचा अधिकार असतो? जुन्या भागीदारांचा अधिकार असतो. आणि हा सामान्य निधी जो आहे, हा सामान्य निधी जुन्या भागीदारामध्ये काय करतात? वाटप करतात. कोणत्या भागीदारामध्ये वाटप करतात? जुन्या भागीदारामध्ये वाटप करतात. नवीन भागीदाराला का मिळणार नाही? का नवीन भागीदार आता भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घ्यायलाय. नवीन भागीदार कोण आहे? आशा आहे. आशा आता नेमकं व्यवसायामध्ये प्रवेश घ्यायलाय, त्यामुळं आशाला या सामान्य निधीचा हिस्सा मिळणार नाही. मग जुन्या भागीदारांना हे सामान्य निधी वाटप करायचं आहे, तर कोणत्या प्रमाणामध्ये वाटप करायचं आहे? 3:2 या प्रमाणामध्ये वाटप करायचं आहे. मग सामान्य निधीची रक्कम किती रुपये आहे बघा? सामान्य निधीची रक्कम आहे 7,500. किती आहे? 7,500 रुपये आहे. आता हे 7,500 रुपये जे आहेत, हे 7,500 काय करायचे माहिती का आपल्याला? 3:2 या प्रमाणामध्ये वाटप करायचे. किती प्रमाणामध्ये वाटप करायचे? 3:2 या प्रमाणामध्ये वाटप करायचे. मग 3:2 या प्रमाणात वाटप करत असताना सगळ्यात महत्वाचं बघा, सामान्य निधीची रक्कम किती रुपये आहे? 7,500. 3:2 मध्ये वाटप करायचे. 3 आणि 2 ची बेरीज करा. 3 आणि 2 ची बेरीज किती येणार? 5 येणार. या 5 न काय करा? 7,500 ला भागा. 5 न काय करा? सॉरी, एक मिनिट थांबा. हा, 7,500 आहे तर या 7,500 ला किती न भागायचं? 5 न भागायचं. हे 5 कसे आले समजलं? हे 3 आणि 2 आपण काय केली? बेरीज केली. 3 आणि 2 5 झाले. ओके, 5 न भागा. 5 1 5, 5 1 5. किती उरले? 2 उरले. किती झाले? 25 झाले. मग 5 5 25, 2 शून्य उरले. 5 0 0 5 0 0. इथपर्यंत समजले? आता हिस्सा किती आला? 1,500 आला. मग 1,500 गुणिले पद्माला किती हिस्से द्यायचे? 3 हिस्से द्यायचे. नंतर 1,500 गुणिले कुमुदला किती हिस्से द्यायचे? 2 हिस्से द्यायचे. बघा मग किती येणार? 15 त्रिक 45 म्हणजे 4,500
एवढे कुणाला येणार? पद्माला येणार. आणि 15 दोन्ही 30 म्हणजे 3000 रुपये कुणाला येणार? कुमुदला येणार. ही आपण सामान्य निधी काय केला? भागीदारांमध्ये वाटप केला. आता भागीदारांमध्ये वाटप केलाय तर साहजिकच आहे बघा, पद्माला किती यायलेत? 4500 आणि कुमुदला किती यायलेत? 3000 रुपये यायलेत. इथपर्यंत समजलं. मग आता सामान्य निधी जो आहे, सामान्य निधी जर का भागीदारांमध्ये वाटप केला असेल, सामान्य निधी जर का भागीदारांमध्ये वाटप केला असेल तर सामान्य निधी किंवा राखीव निधी भागीदारांमध्ये वाटप केल्यास नेमकं नोंद काय होते तर ती आपण बघूता. या ठिकाणी आहे बघा नोंद. तुम्हाला नोंदी पाठ करायला सांगितल्यात. या ठिकाणी नोंद आहे बघा. ती किती नंबरची नोंद आहे? 1 नंबरची बघा. राखीव निधी किंवा अतिरिक्त नफा नवीन भागीदाराच्या बघा, या ठिकाणी राहिले नवीन भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी जुन्या भागीदाराच्या भांडवल किंवा चालू खात्याला जुन्या प्रमाणात स्थलांतरित केला जातो. ओके. म्हणजे समजा जर सामान्य निधी असेल, राखीव निधी असेल, संचित नफा असेल, जुन्या भागीदारामध्ये जर का वाटप केला असेल तर ह्याची नोंद काय होणार? प्रत्येक राखीव निधी खाते नावे, प्रत्येक राखीव निधी खाते नावे आणि जुन्या भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा. म्हणजे राखीव निधी किंवा सामान्य निधी खाते नावे आणि कोणत्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा? जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. या ठिकाणी नोंद काय होणार तर बघा, सामान्य निधी खाते नावे आणि जुन्या भागीदाराच्या, कुणाच्या? जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा. ओके. या प्रकारची काय होणार? नोंद होणार. सर रुमाल द्या. सामान्य निधी खाते नावे आणि जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. तर बघा या ठिकाणी फक्त आपले एकच काम करायचे विद्यार्थी मित्रांनो, जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणले का नाही? जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणले तर आपण एक काम करायचं, जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणजेच जुने भागीदार कोण कोण आहेत? पद्मा आणि कुमुद आहेत. इथं फक्त एकच काम करायचं, हे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा हे नाव काढायचं. या ठिकाणी लिहायचं पद्माच्या भांडवल खात्याला जमा आणि कुमुदच्या भांडवल खात्याला जमा. ओके. सामान्य निधीची रक्कम किती आहे? 7500 आहे. 7500 आपण वाटप केले. नोंदीमध्ये कशा प्रकारची नोंद करायची तर बघा, या ठिकाणी 1 नंबरची नोंद आहे. बघा 1 नंबरची नोंद काय आहे? सामान्य निधी खाते नावे किती रुपये? 7500 रुपये. समजलं. आणि जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणले म्हणजे जुने भागीदार कोण कोण आहेत? पद्मा आणि कुमुद आहेत. मग या ठिकाणी बघा पद्माच्या भांडवल खात्याला जमा किती रुपये केले? 4500. कुमुदच्या भांडवल खात्याला जमा किती रुपये? 3000. आता या ठिकाणी ही जी आपण नोंद केले कशाबद्दल केले? सामान्य निधी जुन्या भागीदारामध्ये वाटप केल्याबद्दल. मग इथे लिहायचं सामान्य निधी जुन्या भागीदारामध्ये वाटप केल्याबद्दल. ही पहिली नोंद संपल्याच्या नंतर या ठिकाणी फक्त एवढाच कॉलम असा क्लोज करा. ही झाली पहिली नोंद. ओके. समर्थन चलतं व्हिडिओ बॅक घेऊन तुम्ही बघू शकता बरं का. पण या नोंदी सोडवण्यासाठी तुम्हाला मी ज्या नोंदी पाठ करा म्हणून सांगितलं बघा, याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवलाय की रोज केवळ नोंदी कोणत्या कोणत्या नोंदी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, समजून घेणं आवश्यक आहे, वेळ पडली तर पाठ करणं बी आवश्यक आहे. ओके. म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला ह्याचे परिणाम समजतील कशा प्रकारचे करायचे आणि काय नाही. त्यानंतर पुढचं पद बघा. आता पुढे आहे भांडवल. आता भांडवला संदर्भात कोणती वेगळी अशी नोंद करायची आपल्याला आवश्यकता नाही. हे इथपर्यंत सोडून द्या. देयता बाजू संपली का? फक्त सामान्य निधीची आपण नोंद केली. आता संपत्ती बाजूला बघा बँक शिल्लक आहे. बँक शिल्लकीची नोंद करायची गरज नाही नोंदीमध्ये. त्यानंतर प्राप्त विपत्र. प्राप्त विपत्रावर कोणते समायोजना विचारले का? समायोजना विचारलेली नाही. त्यामुळे याची पण काय होणार नाही? नोंद होणार नाही. त्यानंतर बघा ऋणको. आता ऋणकोची रक्कम बघा, या ठिकाणी ऋणकोची रक्कम किती रुपये दिले? 62,400 रुपये दिले आणि संशयित कर्ज निधी 2,400 रुपये वजा केलाय आणि बाहेर किती आलेत? 60,000 आलेत. आणि ऋणकोवर समायोजना काय विचारले ती बघा. आता ऋणकोवर समायोजना काय विचारले की
संशयित कर्ज निधी 3000 पर्यंत ठेवावा. बघा इथं संशयित कर्ज निधी वजा किती केलाय? 2400 वजा केलाय. ते देखो नाही गेलाय. काय नाही गेलाय? देखो नाही गेलाय. बघा वाट नाही गेलाय आहे का नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलंय की संशयित कर्ज निधी 3000 पर्यंत ठेवावा. म्हणजे याचा अर्थ काय होते की 2400 वजा न करता सकनी किती वजा करा? 3000 वजा करा. मग समजा आपण जर ऋणकोची रक्कम किती रुपये? 62,400 घेतली. समजा आपण ताळेबंदाच्या संपत्तीला इनर कॉलम मध्ये घेतली म्हणा काय चालेल. हा तर घेतली आपण 62,400 आणि संशयित कर्ज निधी 3000 पर्यंत ठेवायचा. याचा अर्थ हे 2400 वजा न करता किती वजा करायचे? 3000 वजा करायचे. बघा मग 3000 जर आपण वजा केले तर किती रुपये उरतात? 12तून 3 गेले 9, 6 मधून इकडे गेल्यामुळे ते किती राहिले? 5. म्हणजे 59,400 रुपये उरले. किती रुपये उरले? 59,400. मला सांगा या ठिकाणी ऋणको एक प्रकारची काय? संपत्ती आहे. संपत्ती का? तर संपत्ती बाजूला आले. हा सोपं कारण आहे का नाही. संपत्ती बाजूला आहे. ऋणको एक प्रकारची संपत्ती आहे. ऋणकोचं मूल्य बघा अगोदर 62,400 होतं आणि इनर कॉलम 2400 वजा केले होते. बाहेर आले होते 60,000. पण समजा आपण रफ मध्ये जर 3000 पर्यंत सकने ठेवला तर ऋणकोची रक्कम किती रुपये यायलेत? 59,400 यायलेत. मला सांगा ऋणकोचं मूल्य वाढाले का कमी व्हाले? बघा अगोदर मूल्य किती येऊ लागलं? 60,000 बाहेर येऊ लागलं. नंतर किती येणार आहे? 59,400. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी ऋणकोचं मूल्य काय होणार आहे? कमी होणार आहे. काय होणार आहे? कमी होणार आहे. किती रुपयानं कमी होणार आहे? बघा 60,000 आणि 59,400 मधला आपण फरक जर काढला तर ऋणकोचं मूल्य 600 रुपयानं किती रुपयानं? 600 रुपयानं काय व्हायले? कमी व्हायले. मग ऋणको एक प्रकारची संपत्ती आहे आणि एखाद्या संपत्तीचं मूल्य जर बाळांनो कमी होत असेल, एखाद्या संपत्तीचं मूल्य जर काय होत असेल? कमी होत असेल तर त्या संदर्भात आपण नोंदी तुम्हाला मी सांगितल्यात. एकच मिनिट बघा. हा एखाद्या संपत्तीचं मूल्य जर काय होत असेल? कमी होत असेल तर त्या संदर्भात काही नोंदी सांगितल्या होत्या. त्या बघूत आपण. हा आले बघा इथून आहे का नाही. तर या ठिकाणी बघा 2 नंबरची नोंद आहे. काय आहे 2 नंबरची नोंद? संपत्तीचं मूल्य कमी केल्याबद्दल. काय नोंद होईल? पुनर्मूल्यांकन खाते नावे आणि विशिष्ट संपत्ती खात्याला जमा. कोणतं खाते नावे? पुनर्मूल्यांकन खाते नावे विशिष्ट संपत्ती खात्याला जमा. या ठिकाणी आपल्याला एकच काम करायचे, ही नोंद जशाच तशी लिहायचे. फक्त या ठिकाणी विशिष्ट संपत्ती खात्याला जमा आहे का नाही हे एवढं नाव काढून त्या ठिकाणी आपण कायचं मूल्य कमी केले? ऋणकोचं मूल्य कमी केले. मग या ठिकाणी तुम्ही ऋणकोच्या खात्याला जमा असंही लिहू शकता किंवा लई तुम्हाला वाटलं तर सकनी खात्याला जमा पण तुम्ही लिहू शकता. तर गणितामध्ये या ठिकाणी बघा आपण नोंद केले किती नंबरची? 2 नंबरची. 2 नंबरची नोंद काय आहे? या ठिकाणी बघा पुनर्मूल्यांकन खाते नावे किती रुपये? 600 रुपये आणि संशयित कर्ज निधी खात्याला जमा किती रुपये? 600 रुपये. या ठिकाणी तुम्ही संशयित कर्ज निधी ऐवजी ऋणकोच्या खात्याला जमा असं पण लिहू शकता. त्याचं स्पष्टीकरण काय लिहायचं? ऋणकोचं मूल्य काय केल्याबद्दल? कमी केल्याबद्दल. संपत्तीचं मूल्य कमी केलं म्हणलं पुनर्मूल्यांकन खाते नावे संपत्ती खात्याला जमा. संपत्तीचं मूल्य वाढवलं म्हणलं ह्या नोंदीच्या विरुद्ध होईल. संपत्ती खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. ओके चला आता पुढचं पद बघा. पुढचं पद काय आहे? पुढचं पद आहे स्कंद. कोणता आहे? स्कंद. स्कंदाची रक्कम किती आहे? 36,000 आहे. आता स्कंदावर समायोजन काय विचारले बघा. स्कंदावरती समायोजन काय विचारले की स्कंदाचे 10% आणि यंत्राचे 5% मूल्य काय करण्यात यावे म्हणले? कमी करण्यात यावे म्हणले. मग आता स्कंदाची रक्कम किती हजार आहे? 36,000 आहे. समजा या ठिकाणी आपण 36,000 स्कंदाची रक्कम रफ मध्ये घ्या. अशी रफ मध्ये घेतल्या किती टक्केने कमी करा म्हणले? 10%ने. 36,000वर 10% काढा. 36,000वर 10% जर काढले तर किती येणार? हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. किती आले? 3,600 आले. स्कंद एक प्रकारची काय आहे? संपत्ती आहे. स्कंद एक प्रकारची काय आहे? संपत्ती आहे. आणि त्या संपत्तीचं मूल्य त्यांनी वाढवा म्हणले का कमी करा म्हणले? काय करा म्हणले? कमी करा म्हणले.
मग एखाद्या संपत्तीचं मूल्य जर का कमी करायचं असेल, आताच आपण नोंद पाहिली, काय पाहिली आपण नोंद, की एखाद्या संपत्तीचं मूल्य जर कमी करायचं असेल तर नोंद काय होणार, पुनर्मूल्यांकन खाते नावे विशिष्ट संपत्ती खात्याला जमा. मग एक काम करायचं बाळांनो, विशिष्ट संपत्ती हे नाव काढायचं आणि ज्या संपत्तीचं आपण मूल्य कमी केले त्या संपत्तीचं नाव वाढवायचं, बस संपलं. जशाच तशी नोंद लिहून टाकायची. काय होईल, पुनर्मूल्यांकन खाते नावे संपत्ती खात्याला जमा म्हणण्याऐवजी त्या संपत्तीचं नाव घ्यायचं. काय घ्यायचं, स्कंद खात्याला जमा. कशी नोंद करायची, तर या ठिकाणी बघा किती नंबरची नोंद केली आपण, 3 नंबरची नोंद केली आहे बघा. 3 नंबरची नोंद काय आहे, पुनर्मूल्यांकन खाते नावे 3600 आणि स्कंद खात्याला जमा किती रुपये, 3600. याचं स्पष्टीकरण लिहायचं. स्पष्टीकरण काय लिहायचं, स्कंदाचं मूल्य काय केल्याबद्दल, कमी केल्याबद्दल. ओके, इथपर्यंत समजले. चला आता पुढचा व्यवहार काय आहे, पुढचा व्यवहार बघा. पुढचा व्यवहार आहे उपस्कर. पुढचं पद काय आहे, उपस्कर. उपस्कर म्हणजेच काय, फर्निचर. आता या उपस्करावरती समायोन आहे का, उपस्करावर समायोन असेल बघा. उपस्करावर समायोन आहे. काय सांगितले, उपस्कराचं मूल्य 16,050 पर्यंत ठेवावं म्हणले. सॉरी, उपस्कराचं मूल्य 16,050 पर्यंत करावे म्हणले. जुनं मूल्य किती आहे उपस्कराचं, 14,100 आहे. आणि नवीन मूल्य किती करायला सांगितले, 16,050 करायला सांगितले. मला सांगा, वाढवायला सांगितले का कमी करायला सांगितले. आता हा जुनं मूल्य कोणतं, नवीन मूल्य कोणतं हे बी समजणं महत्वाचं आहे बरं का. ताळेबंदामधलं मूल्य असते का नाही, जुन्या ताळेबंदामधलं ते असते जुनं मूल्य, आणि जे समायोनीमध्ये असते का नाही ते कोणतं असते, नवीन मूल्य असते. मग या ठिकाणी बघा, जुनं मूल्य किती आहे, 14,100 आहे आणि नवीन मूल्य किती करायला सांगितले, 16,050. उपस्कर आणि फर्निचर एकच बरं का, पर्यायी नाव आहे. काय आहे, पर्यायी नाव आहे. मग आता बघा 16,050 आणि 14,100 दोन्ही मधला फक्त फरक काढा. किती रुपयानं वाढवायला सांगितले आपल्याला समजते, 16,050 मधून 14,100 काय करा, वजा करा. बघा हे 50 ला 50, हा इथं काय नाही म्हणजे किती, 0 आहे ना. इकडे किती, 10 तून 1 गेला, किती राहिले, 9 राहिले. इथं राहिले 5, 5 मधून 4 गेला 1. म्हणजे बघा किती रुपयानं, 1 मधून 1 गेला 0. म्हणजे आपल्याला, मला सांगा किती रुपयानं मूल्य वाढवायचे हो, 1,950 रुपयानं मूल्य काय करायचे, वाढवायचे. दोन्ही मधला फक्त आपण फरक काढला. उपस्कर एक प्रकारची संपत्ती आहे आणि एखाद्या संपत्तीचं मूल्य जर का वाढवायचं असेल, संपत्तीचं मूल्य वाढवण्यासाठी या ठिकाणी बघा नोंद आहे 1 नंबरची, की संपत्तीचं मूल्य वाढवण्यासाठी काय आहे, विशिष्ट संपत्ती खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. कोणते खाते नावे, विशिष्ट संपत्ती खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. संपत्तीचं मूल्य वाढविण्यासाठी. मग या ठिकाणी काय करायचं, विशिष्ट संपत्ती हे नाव काढून त्या संपत्तीचं नाव घ्यायचं. काय संपत्तीचं नाव, उपस्कर. म्हणजे नोंद कशी वाचायची मग ही, उपस्कर खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. मग आपण रोज किर्दी तयार केले, त्या तयार केलेल्या रोज किर्दीमध्ये बघा काय आहे, 4 नंबरची नोंद बघा. या ठिकाणी उपस्कर खाते नावे किती रुपये, 1,950. 1,950 कशाले समजलं, 16,050 आणि 14,100 दोन्ही मधला फरक. का जुनं मूल्य 14,100 होतं, नवीन त्यांनी 16,050 करायला सांगितलं, म्हणजे वाढवायला सांगितलं. आपण नोंद काय केली, उपस्कर खाते नावे 1,950 आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा 1,950. त्याचं स्पष्टीकरण काय लिहायचं, उपस्कराचं मूल्य वाढवल्याबद्दल. तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगालो बरं का विद्यार्थी मित्रांनो, ह्या नोंदी तुम्हाला अशा सोडवण्यासाठी, ज्या नोंदी तुम्हाला मी वाचायला सांगितल्यात किंवा याच्या अगोदर आपण व्हिडिओ बनवलाय, तर त्या नोंदी खूप आवश्यक आहेत. मी तर असं म्हणतो की गणित सोडवत असताना त्या नोंदी तुम्ही एका पेजेसवर सोबत लिहून ठेवा आणि ते गणित सोडवत असताना त्या नोंदी सोबत बघत चला की नेमकं कशा प्रकारची नोंद करायची. संपत्तीचं मूल्य वाढवल्यास काय नोंद होते, संपत्तीचं मूल्य कमी केल्यास काय नोंद होते, बरोबर, राखीव निधी भागीदारामध्ये वाटप केल्यास काय नोंद होते, हे बघण्यासाठी नोंदी सोबत ठेवा. ओके, चला आता पुढं. इथपर्यंत समजलं, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारा. व्हिडिओ आमचा आवडत असेल, खरंच तुम्हाला म्हणजे आमच्या व्हिडिओमुळे फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर विद्यार्थ्यांना शेअर करत चला. चला आता बघा पुढचं पद. पुढचं पद काय आहे, पुढचं पद आहे यंत्रसामुग्री. काय आहे, यंत्रसामुग्री आहे. यंत्रसामुग्रीवर समायोन आहे का, आहे. यंत्रसामुग्रीवर समायोन काय आहे बघा, यंत्रसामुग्रीवर समायोन सांगितलंय. किती नंबरची आहे, 3 नंबरची समायोन आहे. यंत्राचं मूल्य
5% काय करा म्हणले, कमी करा म्हणले. यंत्राची रक्कम किती रुपये आहे? 15,000 आहे. यंत्राची रक्कम किती हजार आहे? 15,000 आहे. आता 15,000 जे मूल्य आहे याच्यापैकी 5% कमी करायचे. आता 5% कसं करायचं बघा, असे 15,000 घ्या रफ मध्ये, गुणिले किती करायचे? 5, आणि भागिले किती करायचे? 100. कारण 5% याचा अर्थ काय होते माहितीये का? गुणिले 5, गुणिले 5 आणि भागिले काय? 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 5 शून्य 0, 5 5 25 ला 5 हात चाले 2, 5 1 5 आणि 2 7. म्हणजे किती यायले बघा? 750 रुपये यायले. याचा अर्थ यंत्राचं मूल्य 750 रुपयानं काय करायचे? कमी करायचे. आता 750 रुपयानं कमी करायचं असेल तर साहजिकच आहे, संपत्तीचं मूल्य कमी करण्यासाठी आपण या ठिकाणी तुम्हाला मी नोंद सांगितली बघा. संपत्तीचं मूल्य कमी केल्याबद्दल काय नोंद आहे? पुनर्मूल्यांकन खाते, नावे आणि विशिष्ट संपत्ती खात्याला जमा. फक्त काय करायचं बबल्या? ह्या संपत्तीचं नाव काढायचं आणि ज्या संपत्तीचं मूल्य आपण कमी केले का नाही त्या संपत्तीचं नाव लिहायचं. संपलं. पुनर्मूल्यांकन खाते, नावे, यंत्र खात्याला जमा. बघा आपण नोंदीमध्ये या ठिकाणी किती नंबरची नोंद केली आहे? 5 नंबरची नोंद केली आहे. 5 नंबरची नोंद आपण काय केली बघा? 5 नंबरची नोंद केली. पुनर्मूल्यांकन खाते, नावे 750 रुपये, यंत्र खात्याला जमा किती रुपये? 750 रुपये. ह्याचं स्पष्टीकरण लिहायचं, यंत्राचं मूल्य काय केल्याबद्दल? कमी केल्याबद्दल. इथपर्यंत समजलं असेल. चला आता पुढचं पद काय आहे बघा? पुढचं पद आहे इमारत. इमारतीवर समायोजन आहे का? आहे. का तर आपण टिक मार्क केले. काय सांगितले बघा? इमारतीवर समायोजन. इमारतीची समायोजन किती नंबरची आहे? 5 नंबरची आहे. किती नंबर? 5 नंबर. बघा 5 नंबरची समायोजन. 5 नंबरची समायोजन काय आहे? इमारतीचं मूल्य 20% काय करा म्हणले? वाढवावे म्हणले. बघा सरळ सरळ काय सांगितले? वाढवायचे सांगितले. इमारतीचं मूल्य किती आहे? 45,000 आहे. आता 45,000ची 20% जर काढायचे असतील तर कसे काढायचे? हो का? असे बघा, 45,000 गुणिले 20 भागिले 100. हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. किती? 4,500 गुणिले 2. 4,500 गुणिले 2 म्हणजे किती येणार? 9,000 रुपये येणार. किती रुपये येणार? 9,000. इमारत एक प्रकारची संपत्ती आहे आणि संपत्तीचं मूल्य आपल्याला काय करायला सांगितले? वाढवायला सांगितले. एखाद्या संपत्तीचं मूल्य जर वाढवायचं असेल तर संपत्तीचं मूल्य वाढवण्यासाठी बाळांनो बघा ह्या दोनच समायोजनेमध्ये गणित फिराले का नाही? तुम्ही फिरू नका की मग नोंदी बघा माय ह्या. हा तर बघा संपत्तीचं मूल्य काय करण्यासाठी? वाढवण्यासाठी काय नोंद होईल? विशिष्ट संपत्ती खाते, नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. ओके. विशिष्ट संपत्ती खाते, नावे, पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. या ठिकाणी मी काय कर म्हणलं माय? या ठिकाणी काय करायचंय? ही विशिष्ट संपत्ती हे नाव काढायचंय आणि त्या ठिकाणी जी संपत्ती आहे का नाही त्या संपत्तीचं नाव घे म्हणलं माय. बरोबर आहे. कोणती संपत्ती आहे? इमारत. मग इमारत खाते, नावे, पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. बघा जशाच तशी नोंद काय करायचे? लिहायचे. इमारत खाते, नावे किती रुपये? 9,000 आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा किती रुपये? 9,000. आणि हिचं स्पष्टीकरण काय लिहायचं? इमारतीचं मूल्य वाढवल्याबद्दल. इथपर्यंत या ठिकाणी आपण काय केला? हा ताळेबंद बघितला. ताळेबंदामधले आपण सगळे परिणाम केलेत. आता महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो समायोजना. ताळेबंदही महत्वाचा होता पण त्याच्यापेक्षा महत्वाच्या काय आहेत आता? समायोजना आहेत. एक एक समायोजन आपल्याला सोडवायचे आहे. कशा प्रकारे सोडवायची ते मी तुम्हाला सांगतो आहे का नाही? समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा 1 नंबरची समायोजन काय आहे? 1 नंबरची समायोजन बघण्या अगोदर त्यांनी बघा कोणाला प्रवेश दिलाय? आशाला प्रवेश दिलाय. आता या ठिकाणी 1 नंबर समायोजन बघा 1/2 हिस्सासाठी आशाने किती रुपये भांडवल आणायला पाहिजे? 30,000 रुपये भांडवल आणायला पाहिजे. आता आशा कोण आहे? नवीन भागीदार आहे आणि नवीन भागीदाराला जर भागीदारी संस्थेमध्ये यायचं असेल तर तिनं काय आणणं आवश्यक आहे? भांडवल आणणं आवश्यक आहे. मग नवीन भागीदार जेव्हा भागीदारी संस्थेमध्ये भांडवल आणतो, नवीन भागीदारानं भागीदारी संस्थेमध्ये भांडवल आणल्यास त्या व्यवहाराची नोंद काय करायची या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलंय. तर बघा नवीन भागीदार जेव्हा व्यवसायामध्ये भांडवल आणतो रोख स्वरूपात 1 नंबर. किती नंबरची नोंद आहे? 1 नंबरची. बघा नवीन भागीदारानं जेव्हा भागीदारी संस्थेमध्ये भांडवल आणले तेव्हा 1 नंबरची नोंद काय आहे?
जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात भांडवल आणतो, रोख खाते नावे येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. कोणते खाते नावे? रोख खाते नावे आणि येणाऱ्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. फक्त बाळांनो आपल्याला एक काम करायचे. काय करायचे? या ठिकाणी येणारा भागीदार हे नाव इथलं उडवायचे आणि या ठिकाणी कुणाचं नाव लिहायचं? आशाचं नाव लिहायचं. म्हणजे नोंद कशी वाचायची? ही रोख खाते नावे आशाच्या भांडवल खात्याला जमा. बघा आपण गणितामध्ये त्या प्रकारे नोंद लिहिली आहे. तुम्ही पण त्या प्रकारे लिहिण्याचा काय करायचा? प्रयत्न करायचा. प्रयत्न नाही करायचा, लिहायचा सूत्रवरी घेऊन. बघा 7 नंबरची नोंद, रोख किंवा बँक खाते नावे किती रुपये? 30,000. आशाच्या भांडवल खात्याला जमा किती रुपये? 30,000. ह्याचं स्पष्टीकरण लिहायचं. स्पष्टीकरण काय लिहायचं? आशाने रोख स्वरूपात भांडवल आणल्याबद्दल. आशाने रोख स्वरूपात काय केल्याबद्दल? भांडवल आणल्याबद्दल. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. आता पुढे बघा, पुढचं पद काय आहे? सॉरी, पुढची संभावना काय? आणि 15,000 ख्याती नगदी आणावी. बघा आशानं भांडवल तर 30,000 रुपये आणायचेच, पण सोबत काय करायचंय? ख्याती पण नगदी आणायचंय. पण ख्याती किती आणायचंय? 15,000 आणायचंय. पण बाळांनो या ठिकाणी जुन्या भागीदारांनी एक कारनामा केलाय. काय कारनामा केलाय? जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम उचलली. बघा त्यांना लाज आहे का? नाही. हा, जुन्या भागीदारांनी काय केलंय? ख्यातीची किती रक्कम उचलली? अर्धी. सगळ्याला सगळी उचलाव की नाही? नाही, फक्त उचलले किती? अर्धी रक्कम उचलली. मग बाळांनो या ठिकाणी ध्यानात ठेवा, या ठिकाणी मनात ठेवा, या ठिकाणी लक्षात ठेवा. जेव्हा नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये ख्याती आणतो, ख्याती म्हणजे काय? नावलौकिक, प्रसिद्धी. ओके, तर ख्याती जेव्हा नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये आणतो आणि जुने भागीदार ती ख्यातीची रक्कम व्यवसायातून काढून घेतात, तर या व्यवहारासंदर्भात विद्यार्थी मित्रांनो नोंदी 3 होतात. किती नोंदी होतात? 3 नोंदी होतात. तर त्या 3 नोंदी कोणत्या या ठिकाणी आपण बघूता. हा, इथं बघा, जेव्हा नवीन भागीदारांनी आणलेली ख्यातीची रक्कम जुने भागीदार व्यवसायातून काढून घेतात, त्यावेळेस नोंदी किती होतात? 3 नोंदी होतात. मग 3 नोंदी कोणत्या कोणत्या होतात तर ते बघूत आपण. या ठिकाणी बघा ए नंबरची नोंद. ए नंबरची नोंद काय होत्या बघा? जेव्हा नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये ख्याती आणतो तेव्हा बघा रोख किंवा बँक खाते नावे आणि ख्याती खात्याला जमा. पहिली नोंद काय होणार? रोख किंवा बँक खाते नावे ख्याती खात्याला जमा. यामध्ये कशाच बदल करायची काय नाही, आवश्यकता नाही. डायरेक्ट नोंदीमध्ये बघा, नोंदीमध्ये कसं लिहायचं? एकच मिनिट. हा बघा, नोंदीमध्ये काय लिहायचं? जशाच तसं लिहायचं. 8 नंबरची नोंद, रोख खाते नावे किती रुपये? 15,000 आणि ख्याती खात्याला जमा किती रुपये? 15,000. इथं ओळखू येत नसतील तर वेगळं लिहायची 15,000. ओके, रोख खाते नावे 15,000, ख्याती खात्याला जमा 15,000. स्पष्टीकरण काय लिहायचं? आशाने रोख स्वरूपात ख्याती आणल्याबद्दल. जी नोंद तुम्हाला मी वाचायला सांगितले का नाही, ती जशा तशी नोंद लिहायची, त्याच्यामध्ये काहीच बदल करण्याची गरज नाही. रोख किंवा बँक खाते नावे ख्याती खात्याला जमा. इथं ऑब्लिक मध्ये बँक खाते लिहिलं तरी चालते. ओके, ही झाली 1 नंबरची नोंद. 2 नंबरची नोंद काय सांगितली बघा या ठिकाणी आपण नमुन्यामध्ये. ख्याती आणला म्हणजे कुठे ठेवावं लागते? व्यवसायात ठेवावं लागते. पण या ठिकाणी नवीन भागीदारांनी ख्याती आणलाय आणि जुन्या भागीदारांनी काढून घेतलाय. 3 नोंदी होतात, त्यापैकी आपण 1 नोंद सोडवली. 2 नंबरची काय होत्या बघा? ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा. म्हणजे आणलेल्या ख्याती जुन्या भागीदारांमध्ये लक्षात ठेवा त्यागाच्या प्रमाणामध्ये वाटप करतात. कोणत्या प्रमाणामध्ये? त्यागाच्या प्रमाणामध्ये. त्यागाच्या प्रमाणामध्ये वाटप करतात. तर त्यागाचं प्रमाण कसं काढायचं तुम्हाला मी अगोदर सांगितले, पण या गणितामध्ये त्यागाचं प्रमाण काढण्याची गरज नाही. का नाही? तर या ठिकाणी बघा गणितामध्ये आपल्याला त्यांनी नवीन प्रमाण दिले का? नवीन प्रमाण दिलेलं नाही. मग त्यागाचं प्रमाण समजायचं कोणतं? तर जे जुन्या भागीदारांचं जुनं प्रमाण होतं का नाही, ते जुनं प्रमाणच त्यांचं कोणतं प्रमाण समजायचं? त्यागाचं प्रमाण समजायचं. मग या ठिकाणी नवीन भागीदारानं रोख स्वरूपात ख्याती आणलाय. नवीन भागीदारानं रोख स्वरूपात ख्याती किती रुपये आणलाय बघा? 15,000 रुपये आणलाय. किती रुपये आणलाय? 15,000 रुपये आणलाय. मग हे 15,000 रुपये काय करायचे? जुन्या भागीदारांना त्यागाच्या प्रमाणात वाटप करायचे. त्यागाचं प्रमाण म्हणजेच
त्या भागीदारांचं कोणतं प्रमाण? जुनं प्रमाण. किती आहे? 3:2 आहे. चला 15,000चं वाटप करा. 15,000 गुणिले त्यागाच्या प्रमाणात वाटप करायचे ना, म्हणजे वाटप करायचं म्हणजे 3:2 मध्ये वाटप करायचे. 3ची आणि 2ची बेरीज करा, किती होणार? 5 होणार. 5 न भागा, 5 1 5, 5 त्रिक 15. ओके, 0 0 0. एक हिस्सा किती आला? 3,000. मग 3,000 गुणिले 3 आणि 3,000 गुणिले 2 किती येणार? एकाला येणार बघा. पहिल्या भागीदाराला किती येणार बघा? पहिल्या भागीदाराला येणार 9,000, दुसऱ्या भागीदाराला येणार 6,000. म्हणजे या ठिकाणी ख्याती व्यवसायात ठेवल्याबद्दल या ठिकाणी नोंद काय होते? ख्याती खाते नावे जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा. जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणजे जुने भागीदार किती आहेत? 2. एक पद्मा आणि दुसरी कुमुद. पण नोंद कशी लिहायची? तर या ठिकाणी बघा, किती नंबरची नोंद आहे? 9 नंबरची नोंद आहे. ख्याती खाते नावे किती हजार? 15,000. समजलं? आणि जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणजेच त्या भागीदारांचे फक्त नाव घ्यायचे. पहिला भागीदार कोण आहे? पद्मा. पद्माच्या भांडवल खात्याला जमा किती रुपये? 9,000. आणि कुमुदच्या भांडवल खात्याला जमा किती रुपये? 6,000. ह्याचं स्पष्टीकरण काय लिहायचं? ख्यातीची रक्कम व्यवसायात ठेवल्याबद्दल. का नवीन भागीदाराने ख्याती आणला म्हणजे कुठे ठेवावं लागते? व्यवसायात ठेवावं लागते. हे झालं ख्याती व्यवसायात ठेवल्याबद्दल. आता 3 नंबरची नोंद जी आहे त्या नमुन्यामध्ये बघा, 3 नंबरची नोंद आपण 2 नोंदी सोडवल्यात. 3 नंबरची नोंद बघा, 3 नंबरची नोंद मध्ये ही सी नंबरची नोंद काय होते की जुन्या भागीदारांनी ख्यातीची रक्कम काय केली? काढून घेतली. जर काढून घेतली असेल तर नोंद काय होते? जुन्या भागीदारांचे भांडवल खाते नावे आणि रोख किंवा बँक खात्याला जमा. जर भागीदारांनी ख्यातीची रक्कम व्यवसायातून काढून घेतली असेल तर नोंद काय होते? जुन्या भागीदाराचे भांडवल खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा. पण या भागीदारांनी या गणितामध्ये ख्यातीची रक्कम किती काढून घेतले? तर बघा, जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातून उचलली. अर्धी उचलली म्हणजे कशी बघा, पद्माच्या हिश्शाला किती आले होते? 9,000. 9,000च्या अर्धी किती येणार? 4,500. कुमुदनं किती उचलली होती? 6,000. 6,000च्या अर्धी किती येणार? 3,000 झालं. डायरेक्ट अर्धी रक्कम आपण काढली. अर्धी रक्कम म्हणजे किती? 9,000च्या अर्धी 4,500 आणि 6,000च्या अर्धी किती? 3,000. दोन्ही मिळून किती झाली बघा? 7,500 झाली का? 15,000च्या अर्धी 7,500. ओके, ही अर्धी रक्कम भागीदारांनी काढून घेतली. तर ह्याची नोंद काय होते? तर बघा, जुन्या भागीदाराची भांडवल खाती नावे रोख किंवा बँक खात्याला जमा. या ठिकाणी फक्त जुन्या भागीदाराचा ही शब्द काढायचा आणि जुन्या भागीदाराचं नाव लिहायचं. कसं? तर नोंदीमध्ये बघा 10 नंबरची नोंद काय? पद्माची भांडवल खाते नावे किती रुपये? 4,500. 4,500 कसे आले समजलं? कारण जुन्या भागीदारांनी ख्याती व्यवसायात ठेवल्याबद्दल पद्माने किती ठेवली होती? 9,000. तर 4 अर्धे म्हणजे किती आले? 4,500. अर्धी रक्कम काढून घेतली म्हणले ना, 9,000च्या अर्धे केले आपण 4,500. त्यानंतर कुमुदचे भांडवल खाते नावे किती रुपये? 3,000 आणि रोख खात्याला जमा किती रुपये? 7,500. अर्धी रक्कम समजते ना? मग आता या ठिकाणी स्पष्टीकरण बघा, जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातून काढून घेतल्याबद्दल हे त्या नोंदीचं काय झालं? स्पष्टीकरण झालं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण किती ख्यातीची समायोजन आपण बघितली, भांडवलाची समायोजन आपण बघितली. 1 नंबर समायोजन झाली, 2 नंबरची समायोजन आपण झाली, 3 नंबरची समायोजन आपण सोडवले का? सोडवले. 4 नंबरची सोडवले का? सोडवले. 5 नंबरची समायोजन सोडवले का? सोडवले. जवळपास विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्या समायोजना सोडवल्यात. आता आपल्याला काय करायची माहिती आहे का? नोंदीवरून पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा झालाय का तोटा झालाय ते काढायचं. जर तुम्हाला पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा झालाय का तोटा हे समजून घ्यायचं असेल तर वर्किंग नोट मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल? एक पुनर्मूल्यांकन खातं करावं लागेल. मग एक काम करायचं, वर्किंग नोट मध्ये असं लिहायचं, पुनर्मूल्यांकन उगं नाव लिहा असं, एक नावे बाजू आणि दुसरी कोणती बाजू लिहा? जमा बाजू लिहा. बघा वर्किंग नोट मध्ये सरळ सरळ एक नावे बाजू आणि एक कोणती बाजू? जमा बाजू.
आता काय करायचं, जेवढ्या आपण नोंदी सोडवल्यात का नाही त्या नोंदीमध्ये फक्त एवढंच बघायचं, पुनर्मूल्यांकन खातं नावे किती ठिकाणी झाले आणि पुनर्मूल्यांकन खातं जमा किती ठिकाणी झाले. बघा आता पहिल्या नोंदीपासून थोडस हे वेगळं आहे बरं का, नफा तोटा काढण्यासाठी. नोंदीहून नफा तोटा काढणे. 1 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन नाव आहे का, नाही. 2 नंबरच्या नोंदीमध्ये बघा पुनर्मूल्यांकन नावे केले किती रुपये, 600 केले. 3 नंबरच्या नोंदीमध्ये पण पुनर्मूल्यांकन नावे किती रुपये केले, 3600 केले. बघा 600 आणि 3600 नावे केले ना. मग आपण नावेला घेऊ. पहिल्यांदा किती आहेत, पहिल्यांदा किती आहेत 600, नंतर किती आहेत 3600. नंतर पुढच्या नोंदीमध्ये बघा, पुढच्या नोंदीमध्ये काय केले, किती नंबरच्या, 4 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन खातं काय केले, जमा केले. किती रुपये जमा केले, 1950. चला मग जमाला लिहायची 1950. नंतर बघा पुढच्या किती नंबरच्या नोंदीमध्ये, 5 नंबरच्या नोंदीमध्ये बघा, 5 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन नावे केले आणि 6 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन जमा केले. आता 5 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन नावे किती केले, 750. बघा पुनर्मूल्यांकन नावे किती केले, 750 केले. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या नोंदीमध्ये बघा 6 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन काय केले, जमा केले. किती रुपये जमा केले, बघा 9000 रुपये जमा केले. मग या ठिकाणी जमाला लिहायचे 9000 रुपये. त्याच्यानंतर पुढची नोंद आहे का बघा 7 नंबरची. 7 नंबरच्या नोंदीमध्ये आहे का पुनर्मूल्यांकन नाव, नाही. 8 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन नाव आहे का, नाही. 9 नंबरच्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन नाव आहे का, नाही. 10 नंबरच्या नोंदीमध्ये आहे का, नाही. 11 आहे म्हणसाल तर 11 हे नफा काढलेला आहे, ते पुढे आपल्याला सांगायचे. चला सगळ्या नोंदीमध्ये आपण काय केल्या, ज्या ज्या नोंदीमध्ये पुनर्मूल्यांकन नावे होतं ती रक्कम आपण नावेला घेतली, ज्या नोंदीमध्ये जमा होतं ती रक्कम आपण कुठे घेतली, जमाला घेतली. आता आपल्याला काय करायच्यात, बेरजा करायच्यात. मग आता बेरजा करत असताना बघा जमाची बेरीज करा, किती येते, 0 हे 9, 9 आणि 1 10, 10,950. आणि नावेची बेरीज करा, नावेची बेरीज किती येणार बघा, 0 नंतर 5, 6 6 12, 12 7 19, 19 ला 9 हातचाला 1, 3 आणि 1 4. बरोबर आहे का, 4950. बरोबर आहे ना, 6 6 12 आणि 7 19. ओके, 4950 आली. मग आता काय करायचं, या ठिकाणी निरीक्षण करायचं, पुनर्मूल्यांकनाची ही जमा बाजू आणि पुनर्मूल्यांकनाची ही नावे बाजू, कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे, कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे. या ठिकाणी बघा पुनर्मूल्यांकनाच्या जमा बाजूची बेरीज कशी आहे, जास्त आहे, आणि नावे बाजूची बेरीज कशी आहे, कमी आहे. मग जेव्हा पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाची बेरीज जास्त असेल, कशी असेल, जमाची बेरीज जास्त असेल आणि नावेची बेरीज कमी असेल, तर पुनर्मूल्यांकन खात्यावर काय होते, नफा होते. काय होते, पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा होते. आणि समजा नावेची बेरीज जास्त असेल, जमाची बेरीज कमी असेल, तर त्यावेळेस काय होते, तोटा होते. मग या गणितामध्ये नफा होईल का तोटा होईल, नफा होईल. कसा, 10,950 मधून 4,950 वजा करा, 4,950 वजा करा, 0 0 0, 10 तून 4 गेले 6. म्हणजे या ठिकाणी या गणितामध्ये पुनर्मूल्यांकनावर नफा किती यायलाय बाळांनो, 6,000 रुपये नफा यायलाय. आता हा 6,000 नफा जो आहे का नाही, हा 6,000 नफा काय करायचा असतो, सगळ्या भागीदारामध्ये वाटप करायचा नाही. भागीदाराचा प्रवेश आहे, नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये यायलाय, नवीन भागीदाराला नफ्यामध्ये अधिकार नाही. मग हा नफा जो आहे 6,000 जुन्या भागीदारामध्ये वाटप करायचं. त्यांचं प्रमाण काय आहे, 3:2 आहे. भागीदार कोण कोण आहेत, पद्मा आणि कुमुद, या 2 भागीदारामध्येच हा नफा काय करायचा आहे, वाटप करायचा आहे. कसं वाटप करायचं माहितीये, हो का, असं वर्किंग नोट मध्ये 6,000 रुपये नफा घ्या, भागिले भागिले किती करायचे, 5. 5 कसे आले, हे 3 आणि 2 ची बेरीज करा, 3 आणि 2 किती झाले, 5 झाले. 5 1 5, 5 1 5, किती उरला, 1 उरला. 5 2 10, 2 शून्य उरले, 5 0 0 5 0 0. या ठिकाणी बघा 1,200 गुणिले 3, 1,000
200 गुणिले 2 किती येणार बघा 1200 गुणिले 3 किती येणार 3600 एवढा कोणाला येणार पद्माला आणि 1200 गुणिले 2 2400 एवढे कोणाला येणार कुमुदला येणार ओके 3600 आणि 2400 आता जर समजा पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा झाला असेल काय झाला असेल पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा झाला असेल तर नफा झाल्यास या ठिकाणी बाळांनो एक नोंद आहे पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा झाला असेल तर पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा झाल्यास या ठिकाणी नोंद बघा पुनर्मूल्यांकन खात्यावरील नफा भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला स्थलांतरित केल्यास काय नोंद होते पुनर्मूल्यांकन खाते नावे जुन्या भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा जशास तशी नोंद लिहायची फक्त या ठिकाणी जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणले का नाही ते तेवढा शब्द काढून त्या ठिकाणी जुन्या भागीदारांची नावं घ्यायची कसे तर नोंदीमध्ये बघा नोंदीमध्ये या ठिकाणी आपण बघू शकता 11 नंबरची नोंद बघा काय 11 नंबरची नोंद काय दिसणार रे का डोळ्याला काय आहे म्हणायला पुनर्मूल्यांकन खाते नावे किती रुपये 6000 पद्माच्या भांडवल खात्याला जमा किती रुपये 3600 आणि कुमुदच्या भांडवल खात्याला जमा किती रुपये 2400 रुपये याचं स्पष्टीकरण लिहायचं पुनर्मूल्यांकन खात्यावरील नफा जुन्या भागीदारामध्ये काय केल्याबद्दल वाटप केल्याबद्दल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पद्मा आणि कुमुद यांचं जे उदाहरण होतं ठीक आहे पद्मा आणि कुमुद यांचं जे उदाहरण होतं तर या उदाहरणामध्ये नोंदी कशा प्रकारे करायच्या हे आपण या ठिकाणी आज पाहिले पण बाळांनो लक्षात ठेवा बरं का नोंदी करण्यासाठी तुम्हाला त्या नोंदी मी तुम्हाला लिहून दिल्यात किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्याची PDF आहे तुम्ही ती उपलब्ध करू शकता किंवा याचा व्हिडिओ पण आपण नोंदीचा बनवलाय तर त्या नोंदी तुम्ही लिहून घ्या आणि गणित सोडवत असताना त्या नोंदी सोबत ठेवा म्हणजे नेमकं नोंदी कशा करायच्या हे त्या नोंदीच्या आधारे तुम्हाला समजणार आहे ओके तर जर तुम्हाला समजा मी गणित एवढं सांगून देखील तुम्हाला समजा समजण्यामध्ये काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा तुमच्या अडचणी विचारा ते सोडवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्ही अजूनही विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही वर्गमित्र मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ काय करा शेअर करा आणि तुम्ही जर समजा शिक्षक असाल तर तुमच्या कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओची लिंक जी आहे समजा ही पोहोचवा जेणेकरून विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होईल ओके या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो आमच्या व्हिडिओचा दुसरं आणखी महत्वाचं माझ्या जर काही चुका होत असतील सांगत असताना तर त्या चुका देखील विद्यार्थी मित्रांनो आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला त्यामध्ये काय करता येईल दुरुस्ती करता येईल या ठिकाणी आपण थांबवता धन्यवाद